विद्यार्थी मित्रांनो, आपण भूगोलाचा 5वा जो धडा आहे सागरी प्रवाह आपण अभ्यासत होतो. उदाहरणासकट आपण सागरी प्रवाहाचा प्रवास जो आहे तो अभ्यासला. त्यानंतर आपण क्षितिज समांतर सागरी प्रवाह जे आहे त्याचाही अभ्यास केला. तर आकृती क्रमांक जी 5.4 आहे तिच्या खाली जी काही प्रश्नावली दिली आहे त्या प्रश्नांचा अभ्यास आपण आता करणार आहोत. तर या ठिकाणी आपल्याला पहिला प्रश्न विचारला आहे, सागरी प्रवाहांचे कोणते मुख्य प्रकार आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. तर ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन जर तुम्ही बघितलं तर शीतप्रवाह आणि उष्ण प्रवाह आपल्याला या ठिकाणी मुख्य जे प्रवाह आहे ते आपल्याला दिसत आहेत. विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे वाहणारे प्रवाह कोणत्या प्रकारचे आहे. तर विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे वाहणारा प्रवाह कुठला आहे? उष्ण प्रवाह आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर नंतरचा प्रश्न आहे की ध्रुवीय प्रदेशाकडून विषुववृत्ताकडे वाहणारे प्रवाह कोणत्या प्रकारचे आहे. तर ध्रुवीय प्रदेश जो आहे त्या ठिकाणी आपल्याला दिसतंय की शीतप्रवाह जे आहे ते आपल्याला दिसून येत आहेत की ते ध्रुवीय प्रदेशाकडून विषुववृत्ताकडे जाताना आपण बघू शकतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, सागरी प्रवाह वर्तुळाकार फिरताना त्याच्या दिशेत उत्तर व दक्षिण गोलार्धात कुठला फरक दिसतो. तर आपल्याला दक्षिण गोलार्धात सागरी प्रवाह जे आहे ते उत्तर गोलार्धात वर्तुळाकार आपल्याला फिरताना दिसतात, म्हणजे घड्याळाचा काटा जसा फिरतो त्याप्रमाणे. आणि दक्षिण गोलार्धात आपल्याला ते वर्तुळाकार फिरताना दिसतात, परंतु घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला ते दिसत आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, ज्या भागात दोन्ही प्रकारचे प्रवाह एकत्र येतात त्या ठिकाणी नेमके काय घडत असेल. तर उष्ण प्रवाह आणि शीत प्रवाह जेथे एकत्र येतात त्या ठिकाणी या दोन्ही प्रकारचे प्रवाह ज्यावेळेस एकत्र येतात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर धुके जे आहे ते तयार होत असेल. त्यानंतरचा प्रश्न आहे, दोन वेगवेगळ्या प्रकारचे प्रवाह एकत्र येतात अशा भागाच्या किनाऱ्यालगत असणारी मानवी वस्ती व त्यांचे व्यवसाय यांच्याशी कोणता संबंध असतो. तर उष्ण आणि शीतप्रवाह ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या ठिकाणी मग मासेमारी हा व्यवसाय जो आहे तो भरभराटीस येत असतो. उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर अमेरिका खंड जे आहे तिथे ग्रँड बँक नाव म्हणजे एक मासेमारी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी केली जाते. तसेच सागरी प्रवाहास अनुसरून जर आपण जलवाहतूक केली तर मग काय होतं, वाहतुकीचा आपण प्रवाहाच्या दिशेने वाहिलो तर आपल्याला सोपं जातं. त्याचप्रमाणे वाहतुकीचा वेगही वाढतो आणि साहजिकच प्रवाहाच्या विरुद्ध बाजूला आलं की जास्त लोड लागतो, म्हणजे इंधन जास्त लागतं. आणि त्यामुळे सागरी प्रवाहाला अनुसरून जर केलं तर इंधनाची बचतसुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसते. त्यानंतरचा आपण बघितलं की भौगोलिक स्पष्टीकरण जे आहे ते आपण बघणार आहोत. म्हणजे पृथ्वीच्या परिवलनाच्या सागरी प्रवाहांच्या वाहणाऱ्या दिशेवर परिणाम होत असतो हे आपण बघितलं. तर हे सागरी प्रवाह प्रामुख्याने सागर जलाचे तापमान, क्षारता व घनता तसेच ग्रहीय वारे यामुळे निर्माण होतात हे आपण अभ्यासले आहे. याचबरोबर पुढील काही कारणेही सागरी प्रवाहांच्या वाहण्याची दिशा व त्यांचे वेग याला कारणीभूत ठरतात. इथे जो रेड कलरचा बॉक्स दिला आहे, माहिती आहे का तुम्हाला, तो आपल्याला अभ्यासाला नाही आहे. त्यानंतरचा भाग आपण बघूया. तर मित्रांनो, पहिला आहे पृथ्वीचे परिवलन. पृथ्वीच्या परिवलनामुळे काय होतं की उत्तर गोलार्धात सागरी प्रवाह घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने फिरतात आणि दक्षिण गोलार्धामध्ये आपल्याला ते घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध या ठिकाणी तुम्ही बघू शकता. पृथ्वीच्या परिवलनामुळे काय होतं की उत्तर गोलार्धात सागरी प्रवाह जे आहेत ते घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, म्हणजे वरचा जो भाग तुम्ही बघू शकतात, आणि दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने ते फिरताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत. त्यानंतरचा पॉईंट आहे भूखंड रचना. तर किनारपट्टीच्या रचनेनुसार सागरी प्रवाहांच्या दिशा ज्या आहेत त्या बदलत असतात. तर सागरी प्रवाहांचा साधारण वेग जो आहे त्याची 2 ते 10 किलोमीटर असा असतो. सागरी प्रवाह जे आहे ते आपल्याला या ठिकाणी बघू शकता की शीत आणि उष्ण अशा 2 प्रकारात विभागता येतील.
तर सागरी प्रवाहांचे मानवी जीवनावर काय परिणाम होतात ते आपण बघूया. तर सागर सानिध्य असलेल्या प्रदेशातील हवामानावर सागरी प्रवाहांचा विशेष परिणाम होतो. उष्ण सागरी प्रवाह थंड प्रदेशात ज्या किनारपट्टीजवळ आढळतात तेथे हवामान कसं बनतं, उबदार बनतं आणि काही प्रदेशात पावसाचे प्रमाण जे आहे ते वाढते. उदाहरणार्थ आपण बघू शकतो की पश्चिम युरोप, दक्षिण अलास्का व जपानच्या किनारपट्टीलगतचा जो भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला थंडीचं जे काही जपानच्या किनाऱ्यालगत म्हणजे उष्ण प्रवाहांमुळे काय होतं, तेथील थंडीची तीव्रता जी आहे ती कमी होऊन तापमान जे आहे ते उबदार बनले आणि त्यामुळे ही बंदर जी आहे हिवाळ्यात सुद्धा गोठत नाही. तर या ठिकाणी आपण बघू. तर हा जो काही पश्चिम युरोपचा जो भाग आहे, त्याचबरोबर दक्षिण अलास्का व आणि जपानच्या किनारपट्टी जवळून वाहणाऱ्या उष्ण प्रवाहांमुळे इथे काय होतं, थंडीची तीव्रता जी आहे, आता जे रेड कलर दिलाय तिथे आपल्याला दर्शवलेला आहे, या किनाऱ्याजवळ थंडीची तीव्रता जी आहे ती कमी होऊन वातावरण कसं बनतं, हवामान उबदार बनतं आणि त्यामुळे हिवाळ्यात सुद्धा या बंदरांवर म्हणजे पाणी जे आहे ते गोठत नाही. सागरी प्रवाह नसते तर समुद्र व महासागरातील पाणी संचित राहिले असते. संचित म्हणजे एका ठिकाणी जर स्थिर राहिले असते तर अशा पाण्यात सजीवांना आवश्यक खाद्याचा पुरवठा झाला नसता. साहजिकच हे जे सागरी प्रवाह वाहतात इकडून तिकडे, त्यामुळे काय होतं, सजीवांना त्यांना जे मिळणारं अन्न आहे ते मिळत असतं, खाद्याचा पुरवठा होत असतो. आणि हे जर सागरी प्रवाह नसते तर काय झालं असतं, खाद्याचा पुरवठा जो आहे तो त्यांना झाला नसता. परिणाम तर काय की सागरी जीवसृष्टी जी आहे व तेथील ज्या छोट्या छोट्या परिसंस्था आहे त्या सुद्धा मर्यादितच राहिल्या असत्या. म्हणजे सजीव जे आहे ते जास्त दीर्घ काळापर्यंत तिथे ते राहू शकले नसते. उष्ण व शीत प्रवाह जेथे एकत्र येऊन मिळतात त्या भागात वनस्पती, शेवाळ, प्लवंग इत्यादींची वाढ होते. आपल्याला माहिती हे जे आहे हे समुद्राच्या अगदी खोलवर हे आपल्याला दिसतं, शेवाळ, प्लवंग, वनस्पती, आणि त्यामुळे हे माशांचं खाद्य आहे आणि तिथे सजीवसृष्टी जी आहे ती आपल्याला तिथे आढळून येते. हे माशांचे खाद्य असते आणि त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर मासे येतात, त्यांचे प्रजनन होते. म्हणून अशा भागात मोठी मत्स्य क्षेत्रे जी आहे ती निर्माण झाली आहे. अटलांटिक महासागरात उत्तर अमेरिका खंडाजवळील ग्रँड बँक, पश्चिम खंडाजवळील डॉगर बँक ही त्याची काही उदाहरणं आहेत. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी सागरी प्रवाहांना असं पोषक वातावरण ज्या ठिकाणी मिळालं, शीत आणि उष्ण प्रवाह ज्या ठिकाणी एकत्र आलेले आहेत त्या भागामध्ये काय होतं, वनस्पती ज्या आहे, शेवाळ जे आहे म्हणजे माशांचं जे काही खाद्य आहे ते वाढत जातं आणि तिथे माशांचं खाद्य मिळाल्यामुळे माशांचं प्रमाण जे आहे ते वाढायला लागतं तिथे आणि त्या भागामध्ये मासेमारीसारखा व्यवसाय जो आहे तो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर केला जातो. उष्ण आणि शीत प्रवाह जेथे एकत्र येतात त्या भागात दाट धुके निर्माण होते. म्हणजे ज्या ठिकाणी आपण मागच्या प्रश्नांमध्येच बघितलं की ज्या ठिकाणी शीत प्रवाह आणि उष्ण प्रवाह ज्यावेळेस एकत्र येतात त्या भागामध्ये दाट धुके जे आहे ते निर्माण होते आणि असे धुके वाहतुकीस बाधा आणते. म्हणजे ज्यावेळेस जलवाहतूक असते आणि त्यावेळेस जर असा धुकं वगैरे येत असतील तर त्यामुळे वाहतूक जी आहे ती सहज करणं शक्य नाही. म्हणजे आपण किनाऱ्यावरनं भटकूही शकतो. न्यू फाउंडलँड बेटाजवळ गल्फ उष्ण प्रवाह आणि लॅब्राडोर शीत प्रवाह एकमेकांना मिळतात. तिथे एक उदाहरण दिलंय की न्यू फाउंडलँड बेट जे आहे गल्फ तिथे काय होतं, शीतप्रवाह जे आहे आणि लॅब्राडोरचा न्यू फाउंडलँड बेटाजवळ गल्फ उष्ण प्रवाह आणि लॅब्राडोरचा शीतप्रवाह ह्या काय होतात, एकत्र येतात आणि या ठिकाणी काय होतं, दाट धुके जे आहे ते निर्माण होतं. शीत सागरी प्रवाहांमुळे ध्रुवीय प्रदेशात कडून हिमनग वाहत येतात. असे हिमनग सागरी वाहतूक मार्गावर आले तर जहाजांना तो धोका निर्माण होतो. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. म्हणजे बघा की इथे जर असे धुकं तर येतं आणि हिमनग म्हणजे हे छोटे छोटे बर्फाचं हे जे आहे ते तयार होतं आणि यामुळे हे जहाज जे आहे
ते अडकून पडतात आणि वाहतुकीला काय होतं, मग अडथळा जो आहे तो निर्माण होतो, धोका हा निर्माण व्हायला लागतो. आपल्याला एक उदाहरणही माहिती असेल, टायटॅनिक पिक्चर तुम्ही बघितला असेल तर त्यावेळेस सुद्धा असंच झालं होतं. म्हणजे एका हिमनगाला ते टायटॅनिक जहाज जे आहे ते आदळलं होतं आणि त्या ठिकाणी मग ते आपल्याला माहितीच आहे की त्याप्रमाणे मग ते कसं धोकादायक ते ठरलं. तर ते सागरी प्रवाह जे आहे जलवाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे तर आहेत. सागरी प्रवासाला जर आपण अनुसरून जलवाहतूक केली तर जहाजाचा वेग वाढतो, इंधनाची बचत होते आणि वाहतूकसुद्धा खर्च जो आहे वाहतुकीचा तो सुद्धा कमी होतो. शीतसागरी प्रवाहालगतच्या किनारपट्टीजवळ पर्जन्याचे प्रमाण कमी असते. उदाहरणार्थ पेरू, चिली किंवा नैऋत्य आफ्रिका येथील ओसाड वाळवंटी प्रदेश. तर नंतरचा जो भाग आहे तो आपण नंतरच्या व्हिडिओत बघूया. थँक्यू.